अजब रमा राघवची जोडी। ह्यापूर्वी मला इतकं हतबल कधीच वाटत नव्हतं। माझं लेकरू बाहेर इतक्या त्रासात आहे आणि काहीच करू शकत नाही। अगं आई, आपण काय करणार ग? आबा काही त्यांचा निर्णय बदलणार नाही। त्यात आपण बाहेरची थंडी कमी करू शकत नाही। आईची उपाशी पोटी जप करत बसली आणि आबांनी चिडून दुसरं टोक गाठलंय। ते मधल्या मध्ये आपला जीव चाललाय हो। आज राघव घरी आला तेव्हा किती आनंदात होता, किती खुश होता तो। त्याला वाटलं असेल आपण सगळेजण त्याचं कौतुक करू, त्याला शाबासकी देऊ। पण शाबासकी देण्याऐवजी आबांनी त्याला घराबाहेर काढलं। पूजा वहिनी, आपण काय करायचं ग? असं नुसतं बघत तर नाही बसू शकत ना। नाही माहित मला, खरंच नाही माहित कसा असेल ग दादा बाहेर? आई, आता मात्र हद्द झाली बाई। पहाट होत आलीये पण राघव काही जागचा हालत नाहीये। त्याच्या आबाने त्याला सांगितलं तुझा अहंकार घेऊन उंबरठ्या बाहेर उभा राहा। तर हा सुद्धा हट्टाने उंबरठ्या पलीकडे उभा आहे। पण आई, एखाद्या माणसात जर अहंकार असता तर तो असा थंडीत कुडकुडत का उभा राहिला असता? त्याने वाद घातला असता, तो काहीतरी बोलला असता। पण आपला राघव बघा ना, शांत उभा आहे। आई, राघवला थंडीमुळे ताप बी आला तर? ए आई, तू बोल ना ग आबांशी। त्यांनी ऐकलं तर तुझंच ऐकतील फक्त। ऐकतील की नाही माहित नाही, पण मी विचारून पाहते। आलेच। अहो, पहाटे झाली आणि बाहेर खूप थंडी आहे हो। हो, माहिती आहे मला। मग तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? आपल्याला घरात सुद्धा इतकी थंडी वाजते, तर बाहेर राघवला किती त्रास होत असेल? तुम्हाला जरा सुद्धा विचार येत नाही का हो मनात? हे बघ, त्याचं व्हायचं ते होऊ दे। परिणामांचा विचार कर्म करण्याच्या आधी करायचा असतो, करून झाल्यानंतर नाही। पुरे झालं ना हो आता। जेवढी शिक्षा त्यांनी भोगायची तेवढी भोगलीये। उद्या त्याला काही झालं तर आपण काय करणार आहोत? आई, तू आबांकडे राघवची रदबदली करू नकोस। काही उपयोग नाही व्हायचा त्याचा। मी रदबदली करत नाहीये, मी विनंती करते। हे बघा, काहीही झालं तरी तो आपला मुलगा आहे, त्याच्याशी इतकं कठोर नका वागू। मी तुमच्या पुढे हात जोडते, त्याला घरात येण्याची परवानगी द्या। शालिनी,
मला तो काय म्हणाला हे विसरलीस तू? नाही नाही विसरले. मला मान्य आहे, त्याची चूक झाली, पण अहो त्याकरता एवढी मोठी शिक्षा. प्रश्न शिक्षेचा नाहीये. या शिक्षेमुळे राघव सुधारतो की नाही हा आहे. राघवला त्याचा अहंकार नाहीसा करावाच लागेल आणि तरच या घरात त्याला प्रवेश करता येईल. या घरात गर्वाला स्थान नाही. राघवला त्याचा अहंकार बाहेर ठेवावा लागेल आणि मग त्यांनी खुशाल घरात यावं. बाप म्हणून मी त्याचं नक्कीच स्वागत करेन. काय झालंय? आबांचा विचार बदलला? अगं आता काय करायचं आपण? ती बरं झालं असतं. आपण बाहेर जाऊ शकलो असतो, आपण राघवशी बोलू शकलो असतो, पण आपण काहीच करू शकत नाहीये. मग जाऊया ना, राघवला आत घेऊन येऊया. आपण आबांना काही वचन वगैरे दिलं नाहीये की बाहेर जाणार नाही होत म्हणून, किंवा त्यांनी सुद्धा आपल्याला शपथ घातलेली नाही. आपण यांचा मान राखत होतो, त्यांना राग येऊ नये ह्याची काळजी घेत होतो. पण आता बास झालं. आता माझा निर्णय बदललाय. म्हणजे काय ठरवलं तुम्ही आई? आपण सगळ्यांनी बाहेर जायचं आणि राघवला घेऊन आत यायचं. अगं पण आबा आणखीन चिडले तर? चिडले तर आपण सहन करायचं. तसंही आपण सगळेच बाहेर गेलो तर ते आपल्या सगळ्यांना शिक्षा करतील ना. ठीक आहे ना, आपण सहन करू. आपल्या राघवला घरी घेऊन येऊ. पण आई जे म्हणतात ते मला पटतंय. हो ना, राघव बिचारा कितीतरी तास थंडी वारा सगळं काही सहन करतोय. मग आपण का त्यांच्या रागाला घाबरायचं? काही नाही, काय व्हायचं ते होऊ दे. आपण जाऊया आणि राघवला आत घेऊन येऊया. हो, लवकर जाऊया. मला राघवची अशी अवस्था नाही बघवली जाते. चल चला, चल पटकन. राघव, राघव अरे किती थंड पडलास. बास झालं बाबा, आत चल बरं, चल बरं. माझी शिक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नाही येणार. राघवर आता पहाट होत आली आहे आणि हे बघ, तू थंडीने किती कुडकुडतोयस. तुला बोलता सुद्धा येत नाहीये. तू एक काम कर, तू ही शाल घे. नाही. पहिली आई, आबांना माझ्यामध्ये अहंकार दिसला म्हणजे तो माझ्यात आला असणार. मला कदाचित दिसला नसेल, पण आता जोपर्यंत हा अहंकार माझ्यातनं जात नाही तोपर्यंत मी नाही घरात पाऊल ठेवणार. अरे दादा, आबांनीच सांगितलंय तुझी शिक्षा संपलीये, म्हणूनच आम्ही तुला घ्यायला आलोय. चल पटकन जाऊया घरात. राघव, आबांनी तुला माफ केलंय आणि लगेच आत बोलवलंय. चल बघू. नारायणा रे, तुमचं माझ्यावरचं प्रेम मला कळतंय रे. ज्योती, कळतंय मला, पण तुम्हाला असं खोटं बोलायची गरज नाहीये रे. अरे पण आबांनी खरंच असं सांगितलं. हे बघ नारायणा, आबांनी खरंच मला माफ केलं असतं ना तर आता मला बोलवायला त्यांनी तुम्हाला पाठवलं नसतं. ते स्वतः इथे आले असते, मोकळ्या मनाने मला मिठी मारली असती आणि मला आत घेऊन गेले असते. पण त्यांनी तसं नाही केलं. याचा अर्थ माझ्यातला अहंकार अजूनही तिथेच आहे. राघव नाही रे भाया, तुझ्या मनाला सुद्धा अहंकार शिवलेला नाही. तो आज अचानक फोटो आला ना, त्यामुळे आबा चिडले आणि रागाच्या भरात बोलले. तू म्हणालास ना की त्यांचीही चूक होते म्हणून त्यांच्या रागाचा पारा अजून चढला. राघव, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता लगेच घरात चल आणि आबांना सांग की तू परत त्यांना उलटून कधीच बोलणार नाही. म्हणजे ते तुला लगेच माफ करतील. वहिनी, आई, अगं असं सांगितल्याने माझ्यातला अहंकार जाणार आहे का? त्यासाठी खरंच मला त्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे.
तो राक्षस जर माझ्यात नकळतपणे शिरला असेल तर तो प्रयत्नपूर्वकपणे मला बाहेर काढला पाहिजे. कसं करशील तू हे दादा? करेन, आणि त्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतील ते सगळे घेईन मी. आता नेमकं काय करणार आहेस तू राघव? नारायण, माझी एक मदत करशील? बोल ना. घरात माझं धोतर, उपरणं आणि पूजेची झोळी असेल ती घेऊन येतोस? हो, पण हे सगळं कशासाठी? नारायणा, माझी विनंती आहे तुला, माझी वस्त्र घेऊन ये. नाही, तू आधी आत चल. तू आत आल्यावर मी तुझं सगळं ऐकीन. नारायणा, तुला मी आत यायला हवंय ना, मग तुला माझं ऐकावं लागेल. आणतो. राघव, भाज पुरे झालं. तू इथे उभं राहून तुझी शिक्षा पुरेपूर भोगलीये. आता बास. आता आज चल, तुझी आजी रात्रभर जप करत बसलीये, तिला भेट, आबांची माफी माग आणि हा विषय संपव. आई, अगं मला विषय संपवायचा नाहीच आहे, मला माझ्यातला अहंकार संपवायचा आहे. कारण तो घेऊन मी आबांच्या समोर नाही जाऊ शकत. आणि आतापर्यंत तुम्ही मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली, मग हा अहंकार संपवायला सुद्धा मला साथ द्या. वस्त्र कशासाठी? अरे काय करणार आहेस ते तरी सांग. कळेल, योग्य वेळ येईल तेव्हा सगळं कळेल. तुम्हाला आणखी थोडं देऊ? नाही नको, अभिला दे. हो, मला खूप भूक लागली. रमा, अगं तुझ्या ताटातलं काहीच संपलं नाहीये. तू काहीच खाल्लं नाहीयेस. काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? तुझी झोप झालेली वाटत नाहीये, डोळे सुद्धा लाल झाल्यासारखे दिसतायत. मोबाईल वरती निरर्थक व्हिडिओज बघत बसलं की माझे डोळे लाल होतात. रमा, आता मी काय भिंतींची बोलतोय का? पवित्र तुला काहीतरी विचारते तर उत्तर दे. नाही द्यायचं तिला उत्तर. काय जबरदस्ती आहे? हा, इट्स ओके, इट्स ओके मामा, इट्स ओके. डॅड, ते ना ऍक्च्युली काल रात्री थंडी खूप होती ना, त्यामुळे मला जरा झोप नाही लागली. काल रात्री थंडी खूप होती खरी. म्हणजे नॉर्मली नाशिक फेमस आहे थंडीसाठी, पण आय एम शुअर काल थंडीचे सगळे विक्रम मोडले असणार. मला सुद्धा खूप थंडी वाजत होती. वाजली ना? मग मी हीटर ऑन केला, तेव्हा कुठे मला झोप लागली. गुड. डार्लिंग, तू हीटर ऑन नव्हता केला बेबी? तरी आपल्याकडे सगळ्या सोयी आहेत म्हणून ठीक आहे, पण ज्यांची घरं पक्की नसतात आणि जे असे उघड्यावरती राहत असतात त्यांना थंडीचा किती त्रास होत असेल. राजू, राजू, काय काय होतंय तुला? हा, पाणी पी. ओकेस तू? कालपासून घसा जरा खवखवतोय. अरे मग तू औषध घेतलंस का? हे बघ, असं इग्नोर करून नाही चालणार. बरं मला सांग, मीच एक काम करते, मी सुरेखाताईंना सांगून तुझ्यासाठी क्विल्ट पाठवते. अरे क्विल्ट म्हणजे मामा, क्विल्ट म्हणजे गोधडी. हा, गोधडी पाठवायला सांगते. ओके. आणि ऑल्सो ते आपल्याला बरं नसलं की सुरेखाताई आपल्याला काय देतात रे?
ताई ताई काढा काढा. हा राईट, काढा. मी त्यांना सांगते तुला काढा बनवून द्यायला. ओके. बरं मला सांग, तू काही खाल्लंयस का, की आम्हाला वाढण्याच्या नादात स्वतः विसरून गेलायस? हा, नाही मी नंतर खाईन. व्हॉट रबेश. अरे तुला बरं नाहीये, तू नंतर काय खाशील? ते काय नाही, तू आत्ताच्या आत्ता खायला बसायचं, कळलं? तू ऐकणारच की नाही? मी जेवण गरम करू? नको रमाताई, मी खातो नंतर, तुम्ही खा आधी. नक्की? रमा, तुला एखाद्याबद्दल एवढी काळजी वाटू शकते? हॅलो, तुला आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये गिरीश. माझी मुलगी आहेच तशी लहानपणापासून. सगळ्यांची काळजी घेणार. आपल्या घरात जे काही घडलंय ना, त्यामुळे थोडा कळवटपणा आलाय तिच्या मनात. बट अदरवाईज माझी रमा म्हणजे ना अशी शहाण्यासारखी, आतून मऊ आणि गोड. आणि राजू दादा तर ताईचा फेवरेट आहे. फेवरेट आहेच तो, नेहमी तो माझी काळजी घेतो. आता त्याला बरं नाही म्हणून मी त्याची काळजी घेते. दॅट्स व्हेरी सिम्पल अभि. रमाताई तुम्ही रोज माझी काळजी घेता. साहेब, अभिषेक बाबाला जेवढा रमाताई जीव लावतात ना, तेवढा जीव मला पण लावतात. एक अजब रसायन आहेस तू रमा. म्हणजे वरवर तुझा फक्त राग दिसतो, पण तुझ्या मनामध्ये खूप ओलावा आहे, प्रेम आहे. आता बाळा, हेच प्रेम न त्या जगाला दिसू देत. तुला जर आपल्या रागावरती ताबा मिळवता आला ना, तर मग सगळ्या जगाला कळेल की माझी रमा म्हणजे 100 नंबरी सोनं आहे. ए डॅड, मला सोनं बिनं नाही व्हायचं. मी डिसेंट लोकांशी प्रेमानेच वागते. हा, जर का कोणी मला त्रास देणार असेल ना, तर मग मी त्याला सोडत नाही. मला माझ्या पर्सनल स्पेस मध्ये कोणी इंटरफेअर केलेलं आवडत नाही. रमाताई, आम्ही कोणीही तुझ्या पर्सनल स्पेस मध्ये नाही येणार. डोंट वरी. मी तुला विचारलंच नाही. राजू, अरे तू अजून इथेच उभा आहेस, खाऊन घे ना काहीतरी. हा रमाताई, खा. आणि आज दिवसभरात तू एकही कामाला हात लावायचा नाही, कळलं? मामा, त्याला अजिबात काही काम करून द्यायचं नाही, असं तू आधीच सांगते. ओके, डन. अँड ऑल्सो डॉक्टरांकडे जाऊन यायचं, कळलं? आणि जर का डॉक्टरांकडे जायला नाही मिळालं तर मला सांग, मी डॉक्टरांना पाठवते घरी. ओके? हा हा. या, नक्की खाऊन घे, नक्की. ओके मामा, मला ऑफिसला जायला जरा उशीर होतोय, सो मी निघते. ओके? अगं, खाऊन घे ना. नको मामा, मला खरंच नको. टेक केअर. येस मॉम. ऑफिसमध्ये काहीतरी खाशील ना? हो. बाय अभि. बाय ताई. बाय डॅड. बाय डिअर, बाय डिअर. हॅव अ गुड डे. राजू, काळजी घेशील. काय कमाल मुलगी आहे लावण्या. आपल्या रमाला ना एखादा शांत आणि समंजस मुलगा भेटायला हवा, म्हणजे त्याच्या सहवासात राहून हिचा सगळा राग मावळून जाईल आणि ही स्वतःमधल्या मायाळू रमाला भेटेल. शालिनी, मंदिरात जाऊन येतोय, माझी पिशवी घे. शालिनी, माझी पिशवी घे. बरं, यायला उशीर होईल. त्या पटवर्धनाने नातवासाठी मंदिरात अभिषेक ठेवलाय. चल चल, पूजा, श्रुती, येतो मी. आई, आबा असं बघत होतं जणू काही झालंच नाहीये. त्यांना एकदाही विचारावं असं वाटलं नाही की दादा कुठे आहे, काय करतोय. विचारावंसं वाटलं असेल त्यांना, पण मनातलं ओठावर नाही येऊ दिलं त्यांनी.
आई, राघव वस्त्र घेऊन कुठे गेला असेल? आता नारायण, तो त्याला शोधायला गेलाय पण त्यानेही काही कळवलं नाही. तेच ना, आपण काय फक्त राघवची वाट बघत बसायचं का? त्याच्या काळजीने माझा जीव अगदी घशाशी आलाय ग. तुझ्या वेळी ऐक ना, आपण पटकन जाऊन बघून येऊया दादा कुठे, पण नारायण दादा कुठे कुठे बघणार. हो चल, त्याशिवाय मलाही काही चैन नाही पडणार. हो, लवकर निघा आणि राघवला घरी घेऊन या. काळजी घ्या. आई, आम्ही जाऊन येतो पटकन, तू काळजी करू नकोस. हा, आणि फोन करून कळवा राघव भेटला की. हा हो. सावकाश घे. ओम भवती भिक्षां देहि. काय आहे? एक चल बाबा, जा पुढे, तुला इथे काही मिळणार नाही. ताई भिक्षा वाढा मला. घरात काही अन्नधान्य असेल, शिळं पाकं असेल, काहीही चालेल. अरे बाबा, मला सकाळपासून काही खायला मिळालं नाही तर तुला काय देणार? हो, आता चव्हाट्यावर बोलून दाखवा तुम्ही. ए बाबा, आता तू इथे का उभा आहेस? इथे परत भीक मागायला यायचं नाही हा. ताई ताई, मला भीक नकोय, माधुकरी मागतोय मी. तुमच्या घरात काही धान्य असेल तर द्या. अरे सकाळी सकाळी कशाला डोकं खातोय? जायला सांगितलं तर नाही. ए, इतका घोड्यासारखा वाढलायस तू. जा ना, जाऊन कुठेतरी मेहनत कर. जा, जाऊन घाम काढ. माझ्या दरवाजा पुढे परत उभं राहायचं नाही हा. हो तुम्ही चला, होत चला. ही कॅब बुकच नाही होत यार. होईल होईल, ट्राय करत राहा. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही. काही मिळणार नाही कोणाला, काही मिळणार नाही. थांबा एक मिनिट, काय चाललंय तुमचं? लहान मुलांवर हात उचलायला लाज नाही वाटत तुला? ताई, ही भिकाऱ्यांची पोरं ना ऐकत नाही जरा पण. टाइमपास म्हणून भीक मागतायत का ते? त्यांच्याकडे पैसे नाहीयेत म्हणून भीक मागतात ना? लहान मुलांवर ओरडायचं नाही आणि हात तर अजिबात नाही उचलायचा, कळलं? माफ करा ताई, नाही मारणार. एक एक फुगा या सगळ्यांनाच दे. हो ताई. नो, वेट अ मिनिट. एक एक नाही, तुझ्याकडचे सगळेच फुगे या सगळ्यांना दे. सगळे? पण ताई, अरे पैसे देणार आहे मी तुला त्याचे, डोंट वरी. किती झाले? 200 रुपये ताई. व्हॉट? नेहा, फुगे इतके एक्सपेन्सिव्ह असतात का? ऑफकोर्स. हे घ्या. मिळालेत फुगे? हॅपी? जा, आता जाऊन खेळा. एन्जॉय. थँक्यू ताई. ताई, तू खूप चांगली आहेस. बाय. नेहा यार, साधे फुगे सुद्धा इतके महाग असतात हे माहित नव्हतं ग मला. लहानपणी मला काही पाहिजे असलं ना तर मी बाबाला ऑर्डर करायचं. तू सगळं काय घेऊन यायचं ग? लहानपणाचं काय, आता सुद्धा मला काही पाहिजे असेल ना तर मी त्यालाच सांगते, तोच सगळं माझ्यासाठी घेऊन येतो. आता तुला खरं रिअल वर्ल्ड फेस करायला लागतंय, पण इथे सगळं असंच असतं ग. कॅन यू इमॅजिन, ज्यांच्याकडे पैसे नसतात, जॉब नसतो, त्यांची काय हालत होत असेल? त्यांना सुद्धा अशीच भीक मागावी लागत असेल ना, ह्या लहान मुलांसारखी. बिचारे. कुठे गेला असेल राघव? आता एवढ्या मोठ्या शहरात त्याला कुठे शोधायचं? की तो ऑफिसला गेला असेल? मला असं वाटतं आपण तिकडे जाऊन बघायचं का? अगं, ऑफिसला गेला असता तर वस्त्र कशाला मागितली असते त्याने? हां, ते पण आहे. मला काय वाटतं, आपण मंदिराच्या दिशेने त्याला शोधूया. चल चल. ए बंडी, इकडे. एक मिनिट. वहिनी, तू राघवला बघितलंस का कुठे? हो, काल तो दिसला होता ऑफिस मधून घरी जाताना. खूप खुश होता तो. अरे काल नाही रे, आज दिसला का? आज नाही बघितलं का? काही झालंय का? नाही, काही झालं काही नाहीये. तो सकाळी बाहेर गेला तेव्हापासून त्याचा फोनच लागत नाहीये म्हणून विचार. फक्त दिसला तर कळवशील आम्हाला. चालेल. चल
चल. नारायण, वहिनी राघव बद्दल काही समजलं का? अरे नाही, आम्ही त्याला शोधतोय. आम्ही आता मंदिरात चाललो त्याला शोधायला. मी मंदिरात बघून आलो, राघव नाही आहे तिकडे. मी घाटाजवळ कुंडाजवळ सगळीकडे बघितलं, वेधशाळेतही बघितलं, राघव कुठेच नाहीये. पार टेकडीकडच्या मंदिरात जाऊन आलो. रमेश्वरा, कुठे गेला असेल राघव? त्याला काही झालं नसेल ना? बहिणी प्लीज, हा असला काहीतरी विचार सुद्धा मनात आणू नकोस. सापडेल तो, इकडेच कुठेतरी असेल. ओम भवती भिक्षां देहि. हे काय राघव दादा? वहिनी, तो बघ दादा. तुम्ही भीक का मागताय? माधुकरी मागतोय काका. त्या बदल्यात काही काम असेल तर करीन मी. अहो, गजानन गुरुजींच्या मुलाला मी काय पुड्या बांधायला लावू माझ्या दुकानात? मला पाप लागेल. काही धान्य असेल तर ते देऊ करा. जे मिळेल ते स्वीकारीन मी. तांदूळ देतो थांबा. गजानन गुरुजी खरंच भाग्याचे आहेत. नाहीतर अशी पुण्यवान मुलं असतात कुठे आजकाल. नक्की काय चाललंय त्याच्या मनात? जाऊ द्या ना वहिनी, राघव सापडला, देवच पावला. दादा थांब. राघव, थांब. ओम भवती भिक्षां देहि. काय पाहिजे? भिक्षा. अरे चांगल्या खात्या पित्या घरात दिसतोय, मी कशाला मागतोय रे? भिक्षा नाही दादा, माधुकरीची गरज आहे. तुमच्याकडे काही अन्न, काही शिळं पाकं असेल तर ते द्या. अरे दोन हात पाडलेत ना, मग काम कर जा. ही साधी गाडी धुतलीस ना तरी 10 रुपये मिळतील तुला. पोटभर अन्न मिळेल, याशी भीक मागावी लागणार नाही. हरकत नाही दादा, तुम्ही असाल इथे तर मी पटकन पाणी आणि फडकं घेऊन येतो. मी धुवून देतो तुम्हाला गाडी. सोड रे, आता लाचार लोकांना बोलून काहीच फायदा नाही. यांची हीच लायकी आहे. हे भिकारड्या, अजून किती बोलायचं रे तुला? शरम वाटत नाही का तुला? चल निघ, निघ नाही तर कमरेत लात घालेन, हातपाय तोडून टाकेन. ए निघ म्हटलं ना तुला. ही लोक दादाला इतकं वाईट साईट बोलतायत, तरी दादा काय ऐकून घेतोय यांचं? माझ्या राघवाचा एवढा अपमान, त्याने असं भिक्षा मागून स्वतःच्या अंगावर उडवून घेतलंय सगळं. पण तो हे सगळं का करतोय? तुम्ही दोघांनी आधी डोळे पुसा बरं. राघवची अवस्था आधीच खूप वाईट आहे, त्यात तुम्हाला असं रडताना बघितलं तर त्याला खूप वाईट वाटेल. पण दादा हे सगळं. चला आधी त्याच्याशी बोलूया, नाहीतर तू परत गायब होईल. चला. राघव, दादा थांब. राघव थांब. तू काय करतोयस? तू भिक्षा का मागतोयस अशी? मी फक्त आबांनी जे सांगितलं त्याचं पालन करतोय वहिनी. काय आबांनी तुला भीक मागायला सांगितली? अजिबात नाही, ते असं काहीही म्हणालेले नाहीये. आबा म्हणाले माझ्यात अहंकार आलाय, त्यामुळे मला त्या अहंकाराचा नायनाट करायलाच हवा. म्हणून भीक मागायची? अरे लोक तुला वाटेल तसं बोलतायत, अपमान करतात तुझा. काय ऐकून घेतोयस तू सगळं? ते मला घालून पाडून बोलतायत, त्यामुळे माझी शुद्धी होती. ते मला घालून पाडून बोललेच नाहीत तर माझ्यातला अहंकार जाणार कसा? आबा म्हणाले की मी स्वतःला खूप श्रेष्ठ समजायला लागलो, त्यामुळे ह्या लोकांनी मला माझी पायरी दाखवून दिली तरच माझ्यातली श्रेष्ठत्वाची भावना संपून जाईल. आबांचं बोलणं मनाला लावून घेशील हे मला माहिती होतं, पण इतकं? राघवरे किती हाल करून घेणारस तू स्वतःचे? दुसरा काही इलाज नाहीये वहिनी. राघवा, अरे तुला कसलाही अहंकार आलेला नाहीये रे. नारायण, अरे असं तुला वाटतंय, मलाही असंच वाटत होतं. पण आबांना जर माझ्यात अहंकार दिसत असेल तर तो नक्कीच आला असणार. बास झालं दादा, मला ह्याच्यापुढे तुझं काही ऐकायचं नाही. मला नाही बघवत तुझी ही अवस्था.
तू चल बरं घरी आधी. नाही श्रुती, माझ्यातल्या अहंकाराचा एक अंश सुद्धा मी माझ्यात राहू देणार नाही. आणि जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. पण त्यासाठी तुला अशी भिक्षा मागायला हवी आहे का? आपण जेव्हा एखाद्या पुढे हात पसरतो तेव्हा आपण त्या व्यक्तीपेक्षा लहान होतो. देणाऱ्या माणसातल्या देवाचं दर्शन घडलं पाहिजे. आणि जर आपण त्या देवाला ओळखू शकलो तरच आपल्यातला अहंकार संपू शकेल. म्हणजे जोपर्यंत तुझं समाधान होत नाही तोपर्यंत तू लोकांची बोलणी ऐकत राहणार. रे राघवा, तू इतका हुशार शिकलेला माणूस आहे, असं दारोदारी भटकताना आम्ही कसं बघायचं रे? राघव, अरे आमच्यासाठी नाही पण आई आणि आजींसाठी तरी घरी चल. त्या ना डोळ्यात प्राण ओतून तुझी वाट बघतायत. चल ना घरी राघव. हे बघा, मी तुमच्या पुढे हात जोडतो, पण तुम्ही मला असं दुबळं बनवू नका. नाही, मला तुमची काळजी कळतीये. तुम्हाला जर मी घरी यायला हवा असेल तर आत्ता मला भिक्षा मागू द्या, शुद्ध होऊ द्या. तुम्ही कायमच माझी साथ दिली, मग आता अशा परीक्षेच्या वेळी माझी साथ सोडू नका. तुम्ही आता घरी जा आणि आई आणि आजीला सांगा राघवची चिंता करू नका म्हणून. ज्या क्षणी राघवच्या अहंकाराला तिलांजली मिळेल त्या क्षणी राघव घरी येईल. येतो मी. ओम भवती भिक्षां देहि. ए मोना, हे हाय, तुम्ही दोघी किती दिवसांनी माझ्या घरी आलात आणि ते सुद्धा ऑफिसला जाता जाता. ओके वेट वेट, मी अजून रेडी नाही झालेले. रॅम्स, चिडू नकोसा प्लीज, मी पटकन रेडी होऊन येते. वेट एक मिनिट. ऍब्सोल्युटली नॉट, मी का चिडेन तुझ्यावर? हॅलो, काय काय चाललंय? अगं, मी मोनाला तेच म्हणत होते की रमाचा मूड सकाळपासून खूप मस्त आहे. सकाळपासून एकदाही चिडली नाहीये. गॉड नोज हाऊ. मला माहितीये का ते का. अगं असं काय करतेस नेहा? काल राघवचा माज उतरला ना. बिचारा राघव थंडीत किती कुडकुडत उभा होता बाहेर. म्हणजे त्याला ताप आला असेल का? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर? ए नेहा, शट अप यार. असं काही नसेल झालं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा तो आज ऑफिसला येईल असं खरंच वाटतं तुला? चान्सच नाहीये. अगं काल त्याची आपण किती वाट लावली पाहिलेस ना तू. घरी बसला असेल रडत. आय थिंक रमाने राघवचं लाईफच बर्बाद करून टाकलं. हे मोना, अगं चल ना, आपल्याला उशीर होता ना ऑफिसला पोहोचायला. चल पटकन आवर, जा तू, जा पटकन. ओम भवती भिक्षां देहि. कोणी भिकारी आलाय वाटतं. अरे यार, मी तिथे सकाळपासून काही खाल्लं नाही, ह्याला कुठून मी काय देऊ? ओम भवती भिक्षां देहि. मोना ऐक ना, मला वाटत नाही तो असं जाईल. तू त्याच्यासाठी काहीतरी अरेंज कर ना, दे ना त्याला काहीतरी खायला. अगं आता मी रेडी होऊ की मी याला खायला देत बसू? ओम भवती भिक्षां देहि. ओके ओके गाईज, मी बाहेर जाऊन बघते. तोपर्यंत तुम्ही दोघी बघा ना काही अरेंज होतंय का खायला. हा ओके वेट. राघव, तू, मला वाटलं कुठला तरी भिकारी आलाय. नाही, माधुकरी मागतोय मी. तुमच्या घरात काही अन्नधान्य, काही शिळपाक असेल तर द्या. मोना, रमा, अगं काय आहे सांग ना त्याला. नाही आपल्या घरात. अरे थांब, घेऊन येते. हे बघ आणलं. राघव. ओम भवती भिक्षां देहि. राघव, तू पार्ट टाइम जॉब करतोस का? मोना, शट अप. तुमच्यामुळेच मिळालं हे काम मला.
माझ्यामुळे? तुमच्या मैत्रिणीमुळे. मी काय केलं? काल तुम्ही ऑफिसमध्ये माझं अभिनंदन करायला माझ्या जवळ आलात आणि मला मिठी मारून आनंद साजरा केला. अरे पण मी तुला बोलले ना, ते एकदम नॉर्मल कॅज्युअल हग होता. पण त्या क्षणी आपला कोणीतरी फोटो काढला आणि तो फोटो माझ्या घरी पाठवला. तो फोटो बघून माझ्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप झाला. पण त्यांना सांगायचं ना, हा अगदी सिंपल फोटो आहे. हो, आमच्या घरचे त्याहूनही सिंपल आहे. हे असं मिठी मारणं हे तुमच्यासाठी अगदी साधं आणि सोपं आहे. ह्या सगळ्या नव्या काळातल्या गोष्टी, त्याची सवय नाहीये माझ्या घरच्यांना. तो फोटो बघून माझ्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप झाला आणि गैरसमज करून घेतला त्यांनी. कसला गैरसमज? माझ्या घरच्यांना असं वाटलं की मी ऑफिसला जाऊन चुका करायला लागलोय. असं ते माझ्या कामाचा आदर कायमच करतात. कारण मी जेव्हा प्रोजेक्ट कंप्लीट केलं ते रात्रभर माझ्या घरच्यांनी मला मदत केली म्हणून मी करू शकलो. आणि ते प्रेझेंटेशन सक्सेसफुल झालं त्याच्या आनंदातच मी घरी गेलो होतो. पण काय? पण त्या आधीच माझ्या आनंदावर कोणीतरी विरजण घातलं होतं. तो फोटो माझ्या आधीच घरी पोहोचला होता. आमच्या आबांना खूप खूप त्रास झाला तो फोटो बघून. खूप दुखावले गेले. पण मला एक समजत नाहीये की ह्या सगळ्याचा आणि तू आता जे करतोयस त्याचं काय कनेक्शन आहे? नकळत का होईना पण माझ्यामुळेच माझ्या घरच्यांना त्रास झाला. त्यांना असं वाटायला लागलं की माझ्यामध्ये आता गर्व आलाय म्हणून मी स्वैर वागायला लागलो. आणि माझ्यातला तो अहंकार दूर करण्यासाठीच मी दारोदारी भिक्षा मागतो. पण म्हणजे तुझी काहीच मिस्टेक नाहीये तरी सुद्धा तू स्वतःला पनिशमेंट का करून घेतोयस? अगदी बरोबर. किंवा आपण असं म्हणूयात ना की माझ्या विरोधात एक डाव रचला गेला आणि मी त्याचीच शिक्षा भोगतो. हरकत नाही. माझ्या जर नशिबात हेच लिहिलं असेल तर मला ते स्वीकारायला हवं. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कुठल्या? माझ्या घरी तो फोटो मुद्दाम कोणी पाठवला असतो? मी रात्रभर घराबाहेर उभा होतो आणि मी सारखा एकाच गोष्टीचा विचार करत होतो की ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असेल. मग माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जर मला मिठी मारलीच नसती तर असं काही घडलंच नसतं. मोनाताई, आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो. आतापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये अनेक दुःखाचे आणि आनंदाचेही प्रसंग येऊन गेले. पण याआधी कधीच तुम्हाला मला मिठी माराविषयी वाटली नाही किंवा तसं करताना मी तुम्हाला कधी बघितलंही नाही. मग कालच तुम्हाला मला येऊन मिठी माराविषयी का वाटली? खरं सांगा. मुद्दाम केलं ना? आधी मला येऊन मिठी मारायची आणि मग माझा फोटो काढून माझ्या घरी पाठवायचा हे सगळं आधीच ठरलं होतं ना? का केलं तुम्ही असं मला कळेल. आजपर्यंत कधीही मी तुम्हाला कुठलाही त्रास दिला नाही किंवा तुमच्या घरच्यांना काही बोललो नाही. तरीही तुमचा जर माझ्यावरती राग होता तर तो तुम्ही माझ्याकडे व्यक्त करायचा होता. माझ्या घरच्यांना का त्याचा दोष? कृपा करा माझ्यावर आणि मला सांगा तुमच्या ह्या अशा वागण्यामागचं कारण.
हरकत नाही. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर ती तुमची मर्जी आहे. पण माझ्याकडून तुम्हाला जर का काही त्रास झाला असेल तर माफी मागतो मी त्यासाठी. नाही नाही राघव, माफी वगैरे खरंच काही मागू नकोस रे. तुला वाटते तसं खरंच मी काही नाही केलं रे. पण कोणीतरी नक्कीच केलं, आणि त्या व्यक्तीला माझं फक्त इतकंच सांगणं आहे, मित्रमैत्रिणींची चेष्टा करणं ठीक आहे, पण ते करत असताना सभ्यपणाची रेषा ओलांडू नये. चारित्र्याला डाग लावणं खूप सोपं असतं, पण ते चारित्र्य घडवणं खूप कठीण असतं. जमलं तर स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी आणता येतील याचा विचार करा, म्हणजे पुन्हा कोणाच्याही कुटुंबाच्या भावनांशी तुम्ही खेळणार नाही. ऑफिसमध्ये याआधीही मला खूप त्रास देण्यात आला आणि तो मी निमूटपणे सहन केला, कारण तो फक्त माझ्यापर्यंत मर्यादित होता. पण तुम्ही ह्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. सॉरी राघव, आम्हाला खरंच तुला त्रास द्यायचा नव्हता आणि तुझ्या घरच्यांना तर अजिबात नाही. ट्रस्ट मी राघव, मी काहीच नाही केलेलं. तुझी अवस्था फक्त त्या फोटोमुळे झाली आहे. आय एम सो सॉरी. तुम्हाला तुमच्या वागण्याचा खरंच पश्चाताप होत असेल तर मला भिक्षा द्या, तर बाकी काही नको. खरंच परत एकदा सॉरी राघव. तुम्ही खूप हुशार आहात कोणा मॅडम, पण तुमची बुद्धी ही गोष्टी घडवण्यासाठी वापरा, बिघडवण्यासाठी नाही. नाश करणं ही विकृती आहे, पण आनंद निर्माण करणं ही संस्कृती आहे आपली, ती जपा. आपण स्वतःमधला राक्षस दूर करू शकलो तर आपल्याला इतरांमधला देव दिसू शकतो. तो देव तुम्हालाही दिसू द्या. ओम भवती भिक्षां देहि. आपण स्वतःमधला राक्षस दूर करू शकलो तर आपल्याला इतरांमधला देव दिसू शकतो. तो देव तुम्हालाही दिसू दे. आहे पूजा श्रुती दोघींना जाऊन इतका वेळ झाला, दोघींचाही पत्ता नाही आणि अजून राघवचाही पत्ता नाही. कुठे असते? कार्तिकेय, अरे तू सुद्धा जाऊन बघ ना जरा राघवला. आई मला ही पत्रिका बघायची आहे. अरे पत्रिका नंतर बघ, आधी जाऊन राघवला शोध. अगं शोधायला तो काय हरवलाय का कुठे? येईल तो थोड्या वेळाने. कोकुळ बाळ नाही. काय कार्तिकेय, काय बोलतोय? काय झालं? सापडला का राघव? कुठे आहे राघव? अरे बोला ना, बोलत का नाही कोणी? कुठे आहे राघव? सापडला का? सापडला ना. पण आई, तो काय करत होता हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला सहन नाही होणार. काय करत होता? आई राघव. नारायण, अरे बोल ना, जीवाला घोर लावू नकोस रे माझ्या. आई आपला राघव दारोदारी झोळी पसरून भिक्षा मागत होता. भिक्षा? आई? हो ना आई, मला दादाला बघून रडूच आलं.
त्याला तुम्ही घरी का नाही घेऊन आलात? आम्ही बोललो त्याच्याशी, पण तो म्हणाला आबांनी बोलवल्याशिवाय आता मी परत घरी येणार नाही. आबांना जो त्याच्यात नसलेला अहंकार दिसलाय तो घालवण्यासाठी तो असा दारोदारी भिक्षा मागतोय, लोकांची बोलणी खातोय आणि अपमान सहन करतोय. तुमच्या आबांना असं का वाटतंय की आपल्या राघवमध्ये अहंकार आहे? राघव हिरा आहे, हिरा. तो इतका साधा आहे ना, म्हणून त्यांनी आबांचं सगळं बोलणं मनावर घेतलं आणि खरंच त्याला असं वाटतंय की तो अहंकारी झालाय. जो मुलगा आपल्या वडिलांच्या शब्दाखातर रात्रभर घराबाहेर असा कुडकुडत उभा राहतो त्याच्यात अहंकार कसा असेल आई? नाहीतर काय. आणि मी कितीतरी अशा मुलांना ओळखतो जे आपल्या आई वडिलांचं काही ऐकत नाही, त्यांचे सगळे सल्ले धुडकावून लावतात. पण आपला राघव आबांचा एक शब्दही खाली पडू देत नाही. मला ना तुमच्या सगळ्यांची कमाल वाटते. इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला राघवचं कौतुक वाटतंय, वाईट वाटतंय त्याच्याबद्दल. पण राघवच्या वागण्याचा आबांना किती त्रास झाला त्याचा विसर पडलाय तुम्हाला. आज जे काही घडतंय ना ते सगळं तुमच्यामुळे घडतंय. माझ्यामुळे? हो, ज्या फोटोमुळे हे सगळं घडतंय तो फोटो बघून आबांना त्रास होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती होतं. पण तुमच्या जागी आमच्यापैकी कोणी जरी असतं ना तरी तो विषय तिथेच संपवून टाकला असता. पण तुम्ही तो फोटो मुद्दाम आबांना दाखवला. मग मी काय करायला हवं होतं? खोटं बोलायला हवं होतं? लपवाछपवी करायला हवी होती? हे आपल्या घरचे संस्कार आहेत हो पूजा? म्हणजे राघवचं पाप झाकण्यासाठी मी अजून एक पाप करायचं? कार्तिकेय, राघवनी कोणतेही पाप केलेलं नाहीये. आई अगं मग तो फोटो आबांना दाखवला तर काय बिघडलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आबा नेहमी म्हणतात सत्य बोलावं पण अप्रिय बोलू नये. तुम्ही काळवेळ न बघता सत्य बोललात आणि आपल्या राघवला त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगावी लागते. आणि तुम्ही साळसूतपणाचा आव आणताय. पूजा, जाऊ दे ग बहिणी, दादाला बोलून काय होणार आहे? त्यापेक्षा राघव दादा परत घरी कसा येईल ना याचा विचार करूयात आपण. काय वाटेल ते होते. राघव ताबडतोब घरी आला पाहिजे होता. शांत हो ग, येईल दादा परत घरी. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक इव्हनिंग वी हॅड. खूप खूप मजा आली मला. चलो ओके गाईस, निघते मी आता. बाय. आपण एक सेल्फी काढूया. शुअर. से चीज. चीज. छान. वाव, लावण्या आंटी कसली रॉकिंग दिसतेस. मम्मी शिक जरा. कसं आहे ना, आमची लावण्य ना आधीपासूनच अगदी सुंदर आहे. कम ऑन. पण हा सेल्फी इनकम्प्लीट वाटतो. का? यात रमा असायला हवी होती ना. ओके. पण ऍक्च्युली फक्त रमाच नाही, गिरीश सुद्धा असायला हवा होता. म्हणजे मग आपल्या दोन्ही फॅमिलीज अशा कम्प्लीट झाल्या असत्या ना. खरं तर तू ना रमाला सोबत घेऊन यायला हवं होतं सगळं. म्हणजे त्या निमित्ताने रमा आणि वरूनची भेट झाली असती. हो ना? हो ना. एक्झॅक्टली. माझाही तोच प्लॅन होता. पण हा गिरीश तुला माहिती आहे ना,
त्या कुठल्या तरी जॉबमध्ये रमाला अडकवून ठेवलंय. आता पुढचे 3 महिने तिची त्यातून सुटका नाही. सकाळी लवकर जाते ती, रात्री उशिरा परत येते. पोट आले 24 तास फक्त काम काम आणि काम. गिरीश पण ना. टू बॅड. म्हणजे मला रमाला भेटताच येणार नाही. भेटता येईल. वरुण, एक काम कर, तू आहे ना आत्ताच रमाला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट. हा, वाव, दॅट्स ग्रेट आयडिया लावण्या. या तसंही आमच्या वरुणला ना सरप्राईजेस त्याला फार आवडतात. रिअली. त्याच निमित्ताने तो रमाच्या ऑफिसमध्ये जाईल आणि सरप्राईज देईल. हे तर मला स्ट्राईकच झालं नाही. वंडरफुल. मी लगेच निघतो. कुठे कुठे निघाला? ऑफिस. ॲड्रेस माहिती आहे? नो वरीज. तसं तर रमाच्या ऑफिसचा ॲड्रेस मलाही माहीत नाहीये, पण गाडीमध्ये ना रमाच्या ऑफिसचं कार्ड आहे. सो ड्रायव्हरला सांग, तो तुला देईल. ओके. दॅट्स कूल. या. सी यू गाईज. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. हा वरून आल्यापासून रमाचा विषय निघाला नाही असा एकही दिवस गेला नाहीये. आता सुद्धा बघितलं ना, रमाकडे जायचं म्हणून कसला खुश झाला होता. या, आय नो. खरं सांगू, पण मला सुद्धा ह्या दोघांच्या लग्नाची खूप घाई झाली. असं मला वाटतंय की कधी हे दोघे एकमेकांना आता भेटताय, एकमेकांशी मैत्री करतात आणि लवकरात लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतायत. ओके. आणि तोपर्यंत गिरीशने रमाला दिलेलं चॅलेंज सुद्धा कम्प्लीट होईल. आणि आपण दोघी जणी विहिणीबाई म्हणायला मोकळ्या. ऑफकोर्स. गॉड. अरे प्रसाद गुरुजी, हे पटवर्धनांकडची मंडळी आली आहे का? नाही, येतील थोड्या वेळात. म्हणजे मी वेळेत आहे. गजानन गुरुजी. हा, पुण्यवान आहात तुम्ही. तुमच्यावर देवाची विशेष कृपा आहे. अहो, राघव सारख्या मुलाचा जन्म तुमच्या घरात झालाय. तुम्ही हे काय सांगताय मला आज? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? राघव भेटला नाही तुम्हाला? नाही. मंदिरात आलाय तो. सकाळपासून आज माधुकरी मागत होता. भिक्षा गोळा केली, ती घेऊन आला मंदिरात. राघव भिक्षा मागत होता? हो. मी त्याला कारणही विचारलं तर म्हणाला, मला अहंकार आला आहे, तो दूर व्हावा म्हणून मी भिक्षा मागतोय. मग आता राघव आहे कुठे? तो काय तिकडे शंकराच्या पेंडीजवळ बसलाय. मी आलोच. शांत हो मुना. यार नेहा, मला वाटलंच नव्हतं की मी राघवला हक केल्यावर एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. त्या एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून जाईल. दिस इज सो हॉरिबल. आय एम सॉरी भयाने. आय एम सॉरी. हे सगळं माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे. पण प्लीज तू रडू नकोस ना. ओम भवती भिक्षां देहि. नाही यार नेहा, तुला माहितीये मला ना एवढं गिल्ट कधी झालं नव्हतं. तुला माहिती तो बिचारा राघव माझ्यामुळे तो सगळ्या गावभर भिक्षा मागत फिरत होता. नो मोना. नो, जे काही झालंय ते तुझ्यामुळे नाही, माझ्यामुळे झालं. आफ्टर ऑल प्लॅन पण माझाच होता ना. मी तुला त्याला हक करायला सांगितलं. मी तुमचे फोटोज त्याच्या डॅडला पाठवले. बट आय स्वेअर यार, आय स्वेअर नेहा, माझ्या मनात असं काही नव्हतं ग. मला वाटलं होतं की त्याचा डॅड त्याच्यावर चिडतील, त्याला ओरडतील, त्याला जॉब सोडायला लावतील. खरंच सांगते, मी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं. मोना, पण आय एम सॉरी. तेव्हा माझ्यातला अहंकार जाळून टाकण्यासाठी मला मदत कर. मी त्यासाठीच प्रायश्चित्त घेतोय. त्याचा स्वीकार कर आणि मला शुद्ध कर.
रमा, तू आतापर्यंत ना राघवला खूप त्रास दिलायस. ट्रू. पण आज मला जितकं वाईट वाटलंय ना, तितकं वाईट मला याआधी कधीच नाही वाटलं यार. कधी कधी खूप स्टुपिड सारखं वागते ना. नशीब आता तरी तुला कळतंय ते. कळतंय. यु नो व्हॉट, मगाशी जेव्हा राघव आपल्या समोर आला ना, तेव्हा तेव्हा मला कसं तरी झालं यार. तो आपल्याला जे काही बोलला ते ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली. खरंच इतकी वाईट आहे का ग? रमा, अगं ती वाईट नाहीयेस, पण कधी कधी ना तुझा राग तुला ओव्हर पॉवर करतो. खरं. पण राघवचा ना बाकी सगळा बिहेवियर मी टॉलरेट केला असता यार, पण त्याने पवित्र आणि डॅडचं रिलेशन सगळ्यांसमोर आणलंय आणि माझ्या मॉमचा इन्सल्ट केलाय. मी नाही टॉलरेट करू शकत यार ते. रागाच्या भरात मी असं काहीतरी करून बसते. माझ्यामुळे त्याच्या फॅमिलीला खरंच खूप त्रास झाला. पण तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? राघवसाठी इतका मोठा प्रॉब्लेम होऊन सुद्धा तो आपल्यावर चिडला नाही. किती काम आणि कंपोज्ड होता तो. किती कूलली हे सगळं बोलत होता तो. नाही ना, त्याच्या जागी जर का मी असते ना तर मी एखाद्याचा मर्डर केला असता. बट नो, राघव, त्याला ना डेफिनेटली कळलं असणार आहे हे सगळं आपण केलं, पण त्याने एकदाही आपल्याला ब्लेम केलं नाही यार. त्याने माझं नाव एकदाही नाही घेतलं. राघव जसं प्रेमाने सगळ्यांशी बोलतो ना तसं कोणीच बोलत नाही. यु नो व्हॉट, राग इतक्या मॅच्युअरली एक्सप्रेस करता येतो हे मला फर्स्ट टाइम राघवकडून कळतंय. रॅम्स, म्हणजे वाईट तर मला पण वाटलं, पण तू काय म्हणजे कालपर्यंत तू राघवचा जीव घ्यायला रेडी होतीस आणि आता अचानक तुला त्याचं कौतुक वाटतंय. कौतुक नाही ग, सिंपती वाटते. हा, आता या सगळ्याची मला प्रॅक्टिस नाहीये म्हणून तुम्हाला ऑड वाटत असेल, बट यू नो व्हॉट, मी जेव्हा त्याच्याशी नीट वागायला लागेल ना तेव्हाच माझं गिल्ट कमी होईल. म्हणजे तू आता राघवला टॉर्चर करणार नाहीस, त्याला त्रास देणार नाहीस? अजिबात नाही. मिस्टेक माझी आहे ना, मग मीच ती करेक्ट करेन. आतापासून नो अँगर, नो प्लॅनिंग, प्लॉटिंग, नो रिव्हेंज, नथिंग. माझं डिसिजन झालं. मी आतापासून राघवशी खूप खूप चांगलं वागणार आहे. मी माझ्या रागामुळे ब्लाइंड झाले होते. मला कळलं पण नाही आहे रागावतो पण तरी पण शांतपणे लेक्चर देतो. तेव्हा तो खरंच किती क्यूट दिसतो यार. आबा, तुम्ही? अरे राघवा, हे काय करायला निघाला होतास तू? मी तुम्हाला खात्री पटवून देत होतो की माझ्यातला अहंकार आता संपलाय. हे प्रायश्चित्त मी त्यासाठीच घेत होतो. माझी खात्री पटली रे बाळा. आज तू जे काही केलंस त्यानंतर तुझ्यावर अहंकाराचे आरोप मी करूच शकत नाहीस. तू लाखात एक आहेस बाळा. तुझ्यात अहंकाराचा कण सुद्धा नाही. आबा, तुम्हाला खरंच असं वाटतंय? हो बा, आज तुझ्यातल्या खरेपणाची मला नव्याने ओळख झाली. राघवा, आता या क्षणापासून तुझी शिक्षा संपली. घरी तुझी माणसं तुझी वाट बघतात. जोळी घेतो. चला. मला चिमटा काढ ग. कशाला? मला नक्की स्वप्न पडलंय. हे खरं नाहीये. मला जागा कर. अगं, हे खरं आहे. रॅम स्वप्नात नाही बोलते, ती सगळं खरं बोलतीये. कळतंय का तुला? ए रमा,
उठ. चल आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. अरे एक्झॅक्टली, आपल्याला ऑफिसला जायचंय नाही. ग्रेट. आपला नवीन टीम लीडर कोण आहे आठवतं ना? राघव. I am so excited. I'm so happy यार. चला 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 चला. राम सगू ही वेडी झाली आहे का ग? अगं ती नुसती वेडी नाही झाली, राघवसाठी वेडी झाली. लागला? नाही लागत आहे त्याचा फोन. काय करायचं आता? राघव येत नाहीये, आई जागेवरून उठायला तयार नाहीये. कसा असेल राघव? कुठे असेल? लागला फोन? नाही ना लागत आहे. अरे हे काय, तू नाश्ता का घेऊन आलीस? आईने आजींना खूप आग्रह केला, पण ते ऐकतच नाहीये. नामस्मरण करत बसल्यात. कसं कळत नाही यांना? आता उद्या तब्येत बिघडली यांची तर काय करायचं? राघव सुद्धा काल रात्रभर थंडीत बाहेर कुडकुडत उभा होता. काय चाललंय? तुम्ही सगळे एवढी चिंता का करताय? राघव काय आता लहान आहे का? त्याची शिक्षा भोगून झाली की तो येईल परत घरी. राघव आला. राघव, तुला आता शेवटची संधी आहे. म्हणजे आबा, तुम्ही राघवला घरात येऊ देणार आहात की नाही? घेणार. पण राघवा, आपल्या घरात पाऊल ठेवण्याआधी तुला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या घरात पावित्र्य आणि संस्काराला खूप किंमत आहे. तेव्हा कुठलीही गढूळ गोष्ट आपल्या घरात येता कामा नये. आणि तसं जर झालं तर आपल्या घरातलं वातावरण कलुषित व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यावेळेस जे जबाबदार असेल त्याचा तुला त्याग करावा लागेल. मग तुझं ते काम असेल, तुझं स्वप्न असेल किंवा तुझं ध्येय असेल, यामुळे जर आपल्या घरात कलह होणार असेल तर तुला ते सोडावं लागेल. आणि त्यानंतर तुला फक्त आपलं पारंपरिक कामच करावं लागेल. म्हणजे पौरोहित्य? हो राघव, जर असं घडलं तर तुला फक्त पौरोहित्यच करावं लागेल. आणि हे जर तुला मान्य असेल तरच आज तू घरात पाऊल टाक, नाहीतर आल्या मार्गी तू परत जाऊ शकतोस. मला मान्य आहे आबा. तू घरात येऊ शकतोस राघवा.